एक खानिली आहे, ती आउट ऑफ इंडिया मुलगा आणि सून राहते. सासू सासरे पुण्यात राहतात आणि ही सासू इथून कंट्रोल करते तिथे सुनेला, माझ्या मुलाला राणी लावूनच भाजी आवडते, तू तशीच केली पाहिजे आणि कपडे नीट घाल किंवा तू त्या महाराष्ट्रामध्ये जायलाच पाहिजे. आता ती इंटरकास्ट मॅरेज होतं, तिचं ते लायकिंग नव्हतं जाणं येणं वगैरे, तर तिला ते पटायचं नाही. ठीक आहे, अशा कुरबुरी होत होत्या. त्याच्यानंतर ते पुण्यात आले सुट्टीसाठी काहीतरी महिनाभर. आल्यानंतर ही सून एक दिवशी शॉपिंगला गेली, काहीतरी तिकडे महाग मिळत असेल म्हणून पुण्यातनं घेऊन जायचा असा तिचा प्लॅन होता. सो सासू सासरे आणि त्यांचे अजून एक फ्रेंड नवरा बायको असे ते चौघं, म्हणजे 60च्या वयाचे असे 4 जण बसलेले आहेत घरात. ओके, सिच्युएशन तुम्ही लक्षात घ्या. 4 जण असे घरात बसलेत आणि स्पून शॉपिंग बॅग घेऊन घरात आली. आता मी सासू समजा, दाखव ग बेटा ते काय आणलंय. नाही मम्मी बाद में दिखाऊंगी. अरे नहीं दिखाओ ना. नहीं मम्मी बाद में दिखाऊंगी. अरे नहीं, अपने से लोग हैं, दिखाओ क्या है. मम्मी इसमें मेरे इनर गारमेंट्स है, मैं अभी नहीं दिखा सकती प्लीज. फिर भी मैं रुकती नहीं. मैं बोली दिखा, आजकल कैसे मिलते. काय गरज आहे सांगा ना तुम्हाला. रात्री मला त्या मुलाचा 9:30 वाजता फोन, मॅडम तुम्ही माझ्याशी बोलायला येता का. राहतो वाकडला. मी म्हटलं हे बघ, आता आपण कोणीच कोणाशी मी बोलू. खूप वाद झाला त्याच्यावर, सुनेने खूप वादंत केला आणि ती म्हणाली म्हणे तिने बॅग भरली आणि तिच्या मैत्रिणीकडे रात्री राहायला गेली. मी म्हटलं ठीक आहे, तू आत्ता कोणीच कोणाशी बोलू नका, तुम्ही काहीच मानसिकता, तुम्ही शांत राहा फक्त. मी सकाळी आपण भेटू. सकाळी आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा मला सगळ्यात जास्त समुपदेशन मला ते आईचं करावं लागलं ना, सासूचं. काय गरज आहे आपल्याला, काय आणलंय काय नाही. अरे आपण एका घरात राहून सुद्धा आपण आता विचारायची हिंमत नाही आपली, आपलं सँडविच झालंय. हे असं होत आहे. आता एक मुलीच्या आईच्यामुळे झालेला घटस्फोट सांगते. मुलीची आई पण पुण्यात, मुलाची आई पण पुण्यात, चौघं कुटुंब एकत्र राहतं. छोट्या छोट्या गोष्टीवर ना मग काय ग तुमच्या घरी असेच कसे करतात ग. आणि मुलगी सांगत होती की आमच्या घरी ना आम्ही ज्या रूममध्ये नसतो त्या रूममधले पंखे बिंखे बंद करायला लावतात, इतके कंजूस आहेत. अशा कसे कंजूसपणा करतात ग इतके. सांगितलं तर खूप होतं त्यांच्या घरी. अरे पण याच्यात काय वाईट आहे. पण ज्या घरात नाही थांबत त्या घरातला पंखा आपण बंद करतो, हे किती योग्य आहे. परत दुसरं कारण, आई त्यांच्या घरात ना कांदा फोडून खातात म्हणजे अडाणी येते. व्हॉट अ लॉजिक. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीला शिकवलंय काय. कांदा फोडून खाण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे की कांदा फोडल्यामुळे त्याच्यातला गॅस बाहेर पडतो आणि तो कांदा तिखट लागत नाही, हे कारण आहे त्याचं. आता पुण्याच्या घरांमध्ये कांदा कापून खातात, इट्स ओके, पण माझ्यासारखी सुद्धा कांदा फोडून खाते म्हणून मी अडाणी आहे. म्हणजे आजकालच्या मुलींचं ना असे कारण झाले, पटवूनच घ्यायचं नाही कारण, छोटी छोट्या कारणमुळे. दुसरं म्हणजे ना एकमेकांना खूप गृहीत धरलं होतं. जादूगार आहे तो, त्याने मनातलं ओळखलंच पाहिजे मला आता काय होतंय, मला आता पिरियड चालले, आता तू आज घरीच थांबला पाहिजे. कसं काय थांबेल तो, जॉब नाही का त्याला. याला इतकी असंख्य कारण आहेत ना. आता ह्याचं उदाहरण सांगते मी, ज्या मनातलं म्हणजे मुली कशा गृहीत धरतात. एक मुलगा होता, त्याचं ऑफिसचं काम होतं आणि ही मुलीचं पण सुरू होतं आणि मुलीच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं. आता मुलीचं प्रोजेक्टचं काम भरपूर महत्त्वाचं होतं म्हणून हा मुलगा बोलला की मी करतो, तू तुझं प्रोजेक्टचं काम करून घे, मी हॉस्पिटलमध्ये राहतो आईकडे. 8 दिवस त्याने तिच्या आईचे छान काढून दिले बरं का, व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 15 दिवसांनी तिच्या आईचा वाढदिवस होता, तो हा विसरला. त्याच्यावरनं हिने इतकं भांडण केलं की मॅडम तो माझ्या आईचा वाढदिवस कसा विसरू शकतो. मग तिला समजून सांगावं लागलं की तुझ्या आईच्या वेळेला हॉस्पिटलमध्ये तो राहिला, ते प्रेम नाही आहे का, ते पुसून काढलं का, ती पाठी तुम्ही पुसून टाकली का. म्हणजे फक्त मी एक वाढदिवसाचा गोन केला म्हणजे माझं तुझ्या आईवर प्रेम आहे, तुझ्या आईवर किंवा तुझ्यावर, व्हॉट एव्हर. हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या खरं घरातून जरा समजून सांगितलं पाहिजे आईवडिलांनी पण. घटस्फोटाच्या बाबतीत पॅरेंटिंग पण चुकीचं होतं, कारण आईवडील इकडचे पण आणि तिकडचे पण जरा इंटरफिअर जास्त करत असते. एकत्र कुटुंब असेल तर जास्तच करतात. आता समुपदेशनाचा अजून एक तुम्हाला एक छोटासा रोल प्ले मी तुम्हाला सांगते. 50ची बाई आली आहे समुपदेशन करायला. हां, तिचं पण मीच बोलते, माझं पण मीच बोलते. बसा. काय सांगू, मला इतका त्रास आलाय ना, माझं अक्षरशः सँडविच होतं या घरामध्ये. मला सगळे गृहीतच धरतात. मी काहीही कर ना, चुकलेलं नसतं यांच्या दृष्टीने माझं, आणि तरी माझ्याशिवाय तर काही चूक नाही या घरात. तो का अहो, हल्लीचे सासवांचं असतं ते सँडविच असेच करतात हे आजकाल, आपल्याला गृहीतच धरतात. हो पण मला त्याचा त्रास होतो ना, मग मी काय करायचं. मला असं वाटतंय की घर सोडून जावं. तुम्हाला दुसरं घर आहे का, तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता का. नाही ना, दुसरीकडे पण मी जाऊ नाही शकत. मग काय करू आता मी, मला तोच प्रश्न पडला म्हणून तुमच्याकडे आली आहे. आता हाच रोल ते दुसरा बघा, आली ती परत. मला ना इतकं वैताग आलाय खरं, काय सांगू, मला ना राहवतच नाही आता त्या घरात. मला इतकं गृहीत धरतात सगळे की मला असं कंटाळा आलाय तिथे राहायचा. मला सँडविच होतंय. कसं काय वाटतं तुम्हाला सँडविच होतंय असं, काही तुम्हाला समजून सांगू शकता का की सँडविच कशामुळे कसं झालंय ते. हां, म्हणजे मला ते गृहीत धरतात ना मॅडम. मी स्वतः संध्याकाळी त्यांना जर कुठे बाहेर जायचं असेल मुलगा सुनेला, तरी ते मला म्हणतात की तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो. म्हणजे मला याचा त्रास होतो.
हो, मी समजू शकते तुम्हाला त्रास होतोय ते. पण मग काय करूया आपण? तुम्हाला काय वाटतं, की आपण याच्यातनं कसा मार्ग काढू शकतो? मला वाटतं कुठेतरी निघून जावं. मग तुम्हाला काही दुसरी सोय आहे का जायची कुठे वगैरे? थोडे दिवस चेंज म्हणून तुम्ही ट्रिपला वगैरे जाता का? किंवा मुलीकडे जाऊन राहता का? नाही, नाही, ती पण त्याचीच आहे. ती मला फार सल्ले देत असते. तुझं चुकतं आई आणि तूच चुकीची वागते वगैरे. मग काय करूया असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं आता, की मी 8 दिवस घरातनंच विरक्ती काढावी, की मी आता काही करणार नाही हे ठामपणे सांगायला मला तुम्ही शिकवा. अशी ती समस्या माझ्याकडे घेऊन आलेली आणि मी तिला ते असं सांगितलं होतं. काय पहिल्या रोलमध्ये ते दाखवलेलं तुम्हाला त्याच्यात आपण असंच करतो. हो का? हल्ली सासवांचं असंच होतं, सँडविचच होतं. हे बरोबर नाही आहे काउन्सिलरने बोलायचं. कारण तुम्ही पुन्हा त्याच्या आगीत तेल ओतताय ना, की तिला जी समस्या आली आहे त्या समस्येत पुन्हा तुम्ही तेच करताय. मी अजून एक केस सांगते, की एक आपल्या समाजात ना सध्या लपवालपवी फार चालते. कुठलीही गोष्ट क्लिअर सांगितली जात नाही. एका मुलाला लग्नाच्या पूर्वीपासून एक मानसिक विकार होता. सो त्याने तो लपवला होता आणि लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर हे कुठेतरी हनीमूनला गेल्यावर तो त्या औषध कुठल्यातरी गोळी घेत होता. त्याच्यानंतर हिला कळलं, मग हिने त्याला विचारलं, की कशाच्या संदर्भात आहे वगैरे. तो म्हणतो, की नाही काही नाही असंच आहे. जरा ते पिचसारखं होतं वगैरे म्हणून त्याची गोळी आहे ती. पण असं बरेच दिवस झालं. आज सुद्धा त्या मुलाला महिन्याला 17,000ची औषधं लागतात. तुम्ही हे लपवता कशाला? मेडिकल टेस्ट तर गरजेची आहे. कोणीतरी सांगितलं डॉक्टरांनी मेडिकल टेस्ट ही फार गरजेची आहे. करायलाच पाहिजे आता.